सगळ्यात अगोदर सर्वांना जय शिवराय. सर्वांना माहीत आहे आज छत्रपती शिवरायांची जयंती आहे आणि त्याच निमित्तानं सर्वप्रथम ज्या मातेनं छत्रपती शिवरायांना जन्म दिला त्यांना वंदन करू आणि आपण आपल्या टॉपिककडे येऊ. दॅट इज टेक्निकल इंटरव्ह्यू क्वेश्चन्स जे जावामध्ये विचारले जातात. आणि एक स्टुडंटचा कमेंट पण आली होती की सर मराठीमध्ये एक व्हिडिओ होऊन जाऊ द्या. आज मराठीमध्ये व्हिडिओ होऊनच जाऊ द्या. सगळ्यात अगोदर छत्रपती शिवरायांच्या मातोश्री जिजामातांना वंदन. जिजामाऊली गे तुला वंदितो मी, जिजाऊच साक्षात वात्सल्य नामी, तुझ्या धाडसाचे धडे दे आम्हाला, तुझ्या विचारांचे धडे सोबतीला, तया सवे गाजवू शौर्य गे आम्ही, जिजामाऊली गे तुला वंदितो मी. ओके, ज्यांनी शिवरायांना घडवलं त्यांना वंदन करून आपण आपल्या टॉपिककडे येऊया. ओके, एका स्टुडंटची कमेंट आली होती मराठीमध्ये व्हिडिओ, त्याच्यामुळे आज मराठीमध्ये व्हिडिओ आहे. आणि कोणता व्हिडिओ आहे तुम्ही थंबनेल बघितलाच असेल. दॅट इज टेक्निकल इंटरव्ह्यू क्वेश्चन जावामध्ये कोणते विचारले जातात. खूप साऱ्या आपल्या पोरांचा प्रॉब्लेम आहे, त्यांना माहीत नाही आहेत आणि थोडंसं प्रिपरेशन करायचं आहे. पण सर कोणते क्वेश्चन असतात टेक्निकलमध्ये? टेक्निकल म्हणजे प्रॅक्टिस जे प्रॅक्टिकलचे प्रोग्राम असतात ना, प्रॅक्टिस नाही प्रॅक्टिकलचे, त्याला टेक्निकल म्हणतात ते पण. आणि ऑल्सो तुम्हाला टेक्निकलमध्ये थेरोटिकल पण क्वेश्चन विचारतात. ओके, सो ते क्वेश्चन कोणते ते आपण कव्हर करू. बघा माझ्या मागे थोडासा तुम्हाला आवाज माईट बी, माझाच आवाज तुम्हाला परफेक्ट येत असेल कारण माईक यूज केला. माईक काय म्हणजे कमी किमतीचं नाही आहे. हां, सो बघा सगळ्यात अगोदर क्वेश्चन कोणकोणते परफेक्ट करा मी ते सांगतो तुम्हाला. ॲरे आणि स्ट्रिंगवरती क्वेश्चन मित्रांनो 90% क्वेश्चन त्याच्यावरती असतात. ॲरे आणि स्ट्रिंग टेक्निकलचे प्रॅक्टिकलचे सगळ्यात जास्त क्वेश्चन ॲरे आणि स्ट्रिंग, सोडू नका त्याला. ॲरे आणि स्ट्रिंगमध्ये मिनिमम ॲरेचे 50 स्ट्रिंगचे 50 करूनच जावा. सर एवढे क्वेश्चन कोणते विचारतील? बघा रिलेटेड क्वेश्चन असतील, मी तुम्हाला थोडीशी आयडिया देतो. लाईक ॲरेला सॉर्ट करणं विदाउट युजिंग सॉर्ट फंक्शन. ॲरेला कसं सॉर्ट कराल म्हणजे असेंडिंग डिसेंडिंगमध्ये सॉर्ट करता आलं पाहिजे. देन ॲरेमधले इव्हन प्रिंट करणं, ऑड प्रिंट करणं, ॲरेमधले समथिंग इव्हनची ॲडिशन करणं, ऑडची ॲडिशन करणं. देन ॲरेमधला ग्रेटर नंबर, स्मॉलर नंबर, ॲरेमधला काय म्हणतात त्याला ग्रेटर नंबर पण दुसरा. ओके, सेकंड ग्रेटर नंबर. देन ॲरेमधला सेकंड स्मॉल नंबर, हे पण क्वेश्चन विचारले जातात. त्यासाठी लॉजिक तुम्हाला लिहावं लागतं. ओके, ते क्वेश्चन परफेक्ट करा. देन ॲरेमधले निगेटिव्ह नंबर काढा, ॲरेमधले फक्त पॉझिटिव्ह नंबर प्रिंट करा, एक क्वेश्चन असतील. देन असं पण असू शकतं लाईक ॲरेला रिव्हर्स करा, ॲरेला रिव्हर्स करता पण आलं पाहिजे. ॲरेमध्ये डुप्लिकेट नंबर प्रिंट करा, राईट. देन ॲरेमधले डुप्लिकेट रिमूव्ह करा आणि देन बाकीचं ॲरे प्रिंट करा. असे क्वेश्चन असू शकतात टेक्निकलमध्ये. देन याच्यानंतर आणखीन क्वेश्चन असतात. हां, आणखीन काही क्वेश्चन असू शकतात. बघा स्ट्रिंगचे क्वेश्चन खूप सारे असू शकतात. लाईक स्ट्रिंगमध्ये तुम्हाला सेम जसं मी ॲरेमध्ये म्हणलं, स्ट्रिंगमध्ये स्ट्रिंगला रिव्हर्स करा, राईट. स्ट्रिंगला रिव्हर्स करता आलं पाहिजे. लेट्स सपोज स्ट्रिंग आहे आधी आणि जावा, हाऊ यू कॅन रिव्हर्स दॅट स्ट्रिंग. लॉजिक लावून तुम्हाला स्ट्रिंग रिव्हर्स करावे लागेल. देन स्ट्रिंगमधले डुप्लिकेट कॅरेक्टर्स प्रिंट करा, स्ट्रिंगमधले डुप्लिकेट्स रिमूव्ह करा. ओके, देन आणखीन क्वेश्चन याच्यामध्ये स्ट्रिंगमध्ये वॉवेल्स काढा, स्ट्रिंगमधले वॉवेल्स काउंट करा. हे बेसिक क्वेश्चन्स आहेत. देन बघा असं पण असू शकतं दोन स्ट्रिंग देते, लाईक स्ट्रिंग S1 इक्वल टू समथिंग राम अँड स्ट्रिंग S2 इक्वल टू श्याम. राम स्ट्रिंगमधला तुम्हाला सगळ्यात पहिला कॅरेक्टर R प्रिंट झाला पाहिजे, दुसऱ्या स्ट्रिंगमधला श्याममधला S प्रिंट झाला पाहिजे, म्हणजे RS असं आउटपुट आलं पाहिजे. एक पहिल्या स्ट्रिंगमधला, एक दुसऱ्या स्ट्रिंगमधला. मित्रांनो असे पण क्वेश्चन मी फेस केलेत आणि खूप साऱ्या स्टुडंटला विचारले गेलेत. ओके, सो जस्ट प्रिपेअर दॅट क्वेश्चन्स. बघा लॉजिक लावा, लॉजिक लावा. लॉजिक बसत नसेल परत ट्राय करा. चॅट GPT यूज करा, DeepSeek AI यूज करा, खूप हेल्प करतील तुमचं लॉजिक बिल्ड करण्यासाठी. आणि लॉजिक बिल्ड करण्यासाठी एक मी ट्रिक पण सांगितली होती, तुम्हाला करायचं आहे काय लॉजिकसाठी. बघा जेवढे जास्तीत जास्त प्रोग्राम्स तुम्ही फेस कराल, सर प्रोग्राम्स कुठून फेस करायचे, कुठून घ्यायचे? फक्त मित्रांनो चॅट GPT वरती जावा. चॅट GPTला म्हणा आय वॉन्ट टू सॉल्व 15 क्वेश्चन्स ऑन ॲरे टॉपिक इन द जावा. भाई तो तुम्हाला फक्त क्वेश्चन देईल, क्वेश्चन घ्या, ॲनालाइज करा, कशा प्रकारे मी याला सॉल्व करू शकतो लॉजिक लावून. जर खूप ट्राय केला जमतच नसेल, फक्त चॅट जीपीटीला विचारा मला याच्यासाठी काही सजेशन द्या. लॉजिक नाही विचारायचं, सजेशन द्या. मला लॉजिक सुचत नाहीये, तुम्ही लॉजिक देऊ नका, बट जस्ट सजेशन द्या की काय करू शकता मी. देन तुम्हाला ते सांगतील, थोड्या ट्रिक्स सांगतील, क्ल्यू सांगतील. ओके, देन त्याचा यूज करून तुम्ही सॉल्व करा. देन डोकं लावा, अरे असं करायला पाहिजे होतं. इथून लॉजिक बनतं. बघा लॉजिक काय असं म्हणजे ते आशीर्वाद लॉजिक नाही, असं नाही.
ठीक आहे. असं लॉजिक बनतं. तुम्हाला त्यासाठी प्रॅक्टिस 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 मेक्स मॅन परफेक्ट. हे खोटं नाही हो, खरंच आहे. जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढं लॉजिक तुमचं परफेक्ट जमेल. ओके. त्यामुळं ॲरे आणि स्ट्रिंग सोडायचं नाही बाई. खूप जास्त क्वेश्चन याच्यावरती असतात. तिसरी गोष्ट कलेक्शन, सगळ्यात जास्त. आणखीन याच्यानंतर टॉपिक जो असतो टेक्निकलमध्ये कलेक्शनमध्ये खूप क्वेश्चन विचारतील तुम्हाला. कलेक्शनमध्ये लाईक तुम्हाला ॲरे लिस्ट बनवली असेल, तुम्हाला सांगतील ॲरे लिस्टमध्ये स्टुडंटचा ऑब्जेक्ट ॲड करा, स्टुडंटचे 5 ऑब्जेक्ट ॲड करा. देन समथिंग त्या ऑब्जेक्टमधून मला फक्त असे स्टुडंट रिट्राईव्ह करायचे आहेत ज्यांचे मार्क्स 90पेक्षा जास्त आहेत, किंवा काही कंडिशन देऊ शकतात. बाबा स्टुडंटच्या ऑब्जेक्टमध्ये नल स्टोअर करा आणि नल असलेला स्टुडंटच मला रिट्राईव्ह करायचा आहे, किंवा तो आला नाही पाहिजे, म्हणजे एनिथिंग. ओके. त्याच्यावर सुद्धा रिसर्च करा. कलेक्शन स्ट्रॉंग बनवा, नक्की स्ट्रॉंग बनवा. देन इंटरनल वर्किंग्स त्याच्या खूप विचारल्या जातात. हॅशमॅपची इंटरनल वर्किंग काय, मी पूर्ण व्हिडिओ बनवला त्याच्यावरती 1 तासाचा, तो चेक करा. ओके. सगळ्याची इंटरनल बघा. हॅशसेट असेल, ट्रीसेट असेल, कशाची त्याच्या डिफॉल्ट कॅपॅसिटी चेक करा. ॲरे लिस्टमध्ये डिफॉल्ट एलिमेंट किती स्टोअर होतात, देन त्याची कॅपॅसिटी कितीने वाढते, कधी वाढते, कशी वाढते, का वाढते. इट्स ग्रोएबल ना. फरक काय ॲरे लिस्ट आणि कलेक्शनमध्ये, सॉरी ॲरेमध्ये, हा फरक आला पाहिजे. ॲरे आणि ॲरे लिस्ट, कलेक्शन आणि ॲरे, खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. आपण ओके. हे टेक्निकलमध्ये करा मित्रांनो. एवढं टेक्निकमध्ये 100% विचारणार, 100%. ओके. याच्यावरती क्वेश्चन 100%. आणि हे कुठून घ्यायची मी सांगितलं, ChatGPT, DeepSeek, अरे तुम्हाला देईल यार. तुम्ही जावा तर त्याच्याकडे, किती क्वेश्चन पाहिजे तेवढे देईल. पण आपली करायची हिंमत पाहिजे. पोरांचं झालं कसं माहिती आहे का, मराठी पोरं कसं झालं माहिती आहे का, करायची इच्छा नाही. मी खूप सगळ्या पोरांना बघून बोलतोय बरं काय, असं म्हणजे उगा मला कमीपणा दाखवायचं नाहीये, पण रियालिटी सांगतोय. खूप जणांना मी विचारलं किती तास अभ्यास करतो, डायरेक्ट त्यांचा क्वेश्चन असतो तसं शेड्यूलच नाही आहे माझा अभ्यासाचा. वेळ भेटला तर अभ्यास, नाही तर अभ्यासच नाही. येते लक्षात. त्यामुळे थोडंसं सिरियस व्हा आणि अभ्यासाला लागा. दिवसातनं शेड्यूल बनवा. मी 4 तास याला देईल, मी एवढ्या वेळ याला देईल. माझं कम्युनिकेशन, माझा कॉन्फिडन्स मला बिल्डअप करायचा आहे, मी याच्यासाठी हा वेळ देईल. मी व्हिडिओ बनवण्यासाठी वेळ देईल. वेळ दिल्याशिवाय तुम्ही स्वतःला ग्रूम नाही करू शकणार. ओके. तुम्ही वेळ देता दुसरीकडे, रील स्क्रोल करण्यामध्ये वेळ तुमचा जातोय, बरोबर आहे. त्याच्यामध्ये वेळ वाया घालवू नका. खूप इम्पॉर्टंट वेळ आहे. टाईम इज मनी ना. एक्झॅक्टली टाईम इज मनी आहे. मला काय म्हणायचं, ॲब्सोल्युटली टाईम इज मनी. मनी आहे हो, 100%. टाईमचा सदुपयोग करा. तुम्हाला परत एका क्षणाचे किती पैसे भेटतील, यू कांट इमॅजिन. आपलं एम पैसे कमवणं नाही आहे. बघा मी परत सांगतो, पैसे कमवणं एम नाही आहे. पैसा ॲटोमॅटिक येत राहतो ज्यावेळेस तुम्ही चांगल्या नीतिमत्तेने तुम्ही पुढं जाता कष्ट करत, त्यामुळे पैसा ॲटोमॅटिक येतो. पैसे कमवायचं बघा, पैसे तर लास्ट आपल्याला कमवायचे आहेत, कारण जीवन जगण्यासाठी पैसा लागतोच ना, राईट. कोणी तुम्हाला म्हणजे पैशाची व्हॅल्यू, त्याच्यावरती मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवला आहे, तुम्ही जाऊन बघू शकता. ओके. पैसा किती महत्त्वाचा आहे बघू शकता. त्यामुळे मी तर जास्त सांगत नाही. आपला टॉपिक टेक्निकल इंटरव्ह्यूचा आहे, राईट. तो टेक्निकल इंटरव्ह्यूमध्ये हे क्वेश्चन 100% प्रिपरेशन करा याचं. आणि याला सोडून मला वाटतं नाही तुम्हाला कोर जॉबमध्ये आणखीन क्वेश्चन काय विचारले जाणार नाही. ॲरे, स्ट्रिंग, कलेक्शन बिंदास परफेक्ट करा, बिंदास टेक्निकलमध्ये. बाकी थेरॉटिकली बाई सगळं पाहिजे. थेरॉटिकली ऑलरेडी मी कव्हर केलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये. आणखीन जर पाहिजे असेल तर मला कमेंट करा, सर थेरॉटिकलचे क्वेश्चन कव्हर करा, काही येऊ शकतात. देन दे विल ऑल्सो वी विल कव्हर. ठीक आहे. सगळ्यांना परत एकदा जय शिवराय. छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त सगळ्यांना परत एकदा मनपूर्वक नमस्कार. ओके. आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि बघू त्याच्यामध्ये कोणता टॉपिक कव्हर करायचा. ठीक आहे. सगळ्यांना नमस्कार. थँक्यू.